नमस्कार. विश्वस्वास्थ्यम भवतु. तुळस ही नव्हे फक्त एक औषधी वनस्पती, ती आहे निसर्गाची प्रेमळ शक्ती. हो, आज आपण जाणून घेऊया तुळस ही वनस्पती आपलं जीवन कसं सोपं आणि निरोगी बनवू शकते. तुळस ही वातपित्तशामक आणि कफग्न गुणधर्माची आहे. चरकाचार्यांनी तिचा समावेश श्वासहर गणामध्ये केला आहे, कारण तिच्या गुणधर्मामुळे ती प्राणवायू स्रोतसांवर विशेष कार्य करते आणि तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम ही हेल्दी करते. कोरोना काळात आपण बऱ्याच वनस्पतींची नावं ऐकली, जसं तुळस आहे, गुडूची आहे, ज्येष्ठमध, वेखंड, काळी मिरी, पिंपळी या सगळ्या वनस्पतींचा काढा आपण घेऊन बघितला. ही खरं औषधी वनस्पती आपल्या आजी पणजीपासून सगळे आपल्याला सांगत आलेले आहेत, पण आपण कुठेतरी हे विसरत चाललो होतो. म्हणून कदाचित कोरोना हा काळ आला आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींची, आपल्याला आयुर्वेदाची त्यांनी आठवण करून दिली. अशाच जुन्या गोष्टी ज्याने तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकता, अशा जुन्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन. तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जाणून घेऊया तुळस या वनस्पतीबद्दल. तुळस ही वनस्पती बऱ्याच कफज रोगांमध्ये आयुर्वेदिक वैद्य औषधांबरोबर अनुपान म्हणून तिचा रस देतात, कारण तिच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मामुळे कफाचे विलयन होते आणि कफ कमी झाल्यामुळे ही लक्षणं बऱ्यापैकी कमी होतात. ॲलर्जिक रिनायटिस म्हणजे सततची सर्दी, शिंका येणे, नाक गळणे किंवा नाक चोंदणे, डोळे लाल होणे, सतत खाजवणे ही सगळी लक्षणं पाळीव प्राण्याच्या सतत संपर्कात येणे, धूळ, पोलन ग्रेन्स यासारख्या सामान्य पदार्थांवर शरीराची आपली अतिप्रतिक्रिया होणं याची रिॲक्शन म्हणजे ॲलर्जिक रिनायटिस आपल्यासारख्यांना होतो. तुळस, जिला आपण होली बेसिल म्हणतो, तिला आपल्यामध्ये पवित्र मानलं जातं. तिला आयुर्वेदात रक्षक किंवा तणाव कमी करणारी म्हणून देखील ओळखलं जातं. तशीच ती अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट, इम्युनिटी बूस्टर या गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. अशी तुळस आपल्याला ॲलर्जिक रिनायटिसमध्ये कशी मदत करते ते बघूया. सर्वप्रथम तुळस ही अँटीहिस्टामिन आहे, म्हणजे जेव्हा असा त्रास होतो, ॲलर्जिक रिनायटिस होतो, त्यामुळे शरीरातली जी हिस्टामिनची वाढलेली पातळी आहे ती तुळशीच्या रसाच्या सेवनाने ती पातळी कमी होण्यास मदत होते, म्हणजेच ही ॲलर्जिक रिनायटिसची लक्षणं कमी होत जातात. त्याचप्रमाणे ती अँटी इन्फ्लामेटरी या गुणधर्माची पण आहे, त्यामुळे नॅझल पॅसेजमधला जो म्युकोजा आहे त्याच्यावर आलेली सूज, स्वेलिंग ही कमी होते, त्यामुळे आपण श्वास मोकळ्या पद्धतीने घेऊ शकतो. नाक चोंदणं हे लक्षण अँटी इन्फ्लमेटरी या गुणधर्मामुळे कमी होतं. तुळस ही इम्युनिटी बूस्टर असल्यामुळे तिचा रस किंवा काढा या प्रणालीला संतुलित करतो. आपला नस्यकर्माचा व्हिडिओ तर आपण सर्वांनी बघितलेलाच असेल. त्याचप्रमाणे तुळशीचं रसाचं नस्य जर केलं तर ॲलर्जिक रिनायटिसमध्ये खूप चांगला फरक पडतो. हो, पण हा रस मात्र ताजाच असावा, शिळा वापरू नये. आज केलाय आणि आपण उद्या वापरला असं चालणार नाही. आणि तुळशीचा रस हा सुती कापडानेच गाळलेला असावा. आणि एवढं सगळं करायला घरी वेळ नसेल तर आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या दोन्ही ब्रँचेसमध्ये ही चिकित्सा केली जाते. दोन्हीपैकी कुठल्याही ब्रँचेसमध्ये तुम्ही जाऊन या कर्माचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला अशा पद्धतीचा जर त्रास असेल तर हा अनुभव घ्या आणि या त्रासातून मुक्त व्हा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.